नाशिक शहरात प्राणघातक शस्त्रे बाळगणारे तसंच दहशत माजवणारे इसमांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी गुन्हे शाखेचं पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केलं होतं। त्या अनुषंगाने नाशिक शहरात प्रतिबंधात्मक गस्त करीत असताना गुन्हे शाखा युनिट 1 कडील पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आडगाव मेडिकल कॉलेज जवळ वसंतदादा नगर इथं एक इसम हातात धारदार तलवार घेऊन फिरत असल्याची बातमी मिळाली। सदरची बातमी गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कट यांना देऊन त्यांनी धनंजय शिंदे, प्रदीप मजदे, विशाल काटे, प्रशांत मरकड, विशाल देवरे यांचं पथक तयार केलं। या पथकानं आडगाव मेडिकल कॉलेज जवळ वसंतदादा नगर जवळ सापळा लावून संशयित आरोपी रोहित नवनाथ राऊत राहणार मेडिकल कॉलेज हॉस्पिटल समोर राऊतमळा आडगाव नाशिक या शिताफीनं पकडून ताब्यात घेतलाय। त्याच्या ताब्यातून 1000 रुपये किमतीची एक स्टीलच्या धातूची तलवार हस्तगत करण्यात आली। सदर इसमाविरुद्ध आडगाव पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल झाला असून आरोपी तसंच जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी आडगाव पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आला। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, धनंजय शिंदे, प्रदीप मजदे, विशाल काठे, प्रशांत मरकड, विशाल देवरे, समाधान पवार आदींनी संयुक्तरित्या केली आहे। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक।